सगळे माझे टेस्ट वर्ड्स असे धप 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 जागे झालेले आहेत. हाँ, ये इससे पैसा कमा के मैंने पीछे चालू किया अभी। ये आपका है पीछे वाला भी? पीछे वाला हमारा ही है। खमंग असा वास आलाय ना त्या राजमाचा. बरेच पुण्यातल्या लोकांना माहिती असेल की दुर्गा कॅफे बरोबर सगळ्यांच्या कॉलेजच्या आठवणी असतात. मॅक्स क्रीमी, मॅक्स फ्लेवर, मॅक्स चिकन, मॅक्स चीजी. मस्त ट्राय आहे. ये नहीं खाया तो क्या खाया. राम राम मंडळी, मी अदिती तुमचं स्वागत करते खादाडकिडेच्या नवीन एपिसोडमध्ये. नवीन दिवसाची नवीन चटक आज आपल्याला घेऊन आली आहे गोयल गंगा ह्या खाऊ गल्लीला. ऍक्च्युली खाऊ गल्ली म्हटलं की कसं आपण म्हणता खाऊ गल्ली, पण ही खाऊ गल्ली नाहीये, हा खाऊ गल्लींचा राजा आहे. कारण मी इथे आल्यावर झाली आहे कन्फ्यूज की आता काय खाऊ. आणि हा प्रश्न मला पडल्यावर मोस्टली मी काय करते ना, पहिले आपण फिरूया, स्कॅन करूया, हो की नाही. आपण सगळं व्यवस्थित आधी स्कॅन करून घेऊया आपल्या डोळ्यांनी आणि मग बघूया आपण काय पोटात जाणार आहे ते. चलो चलो. जबरदस्त गर्दी असलेली पाणीपुरी आहे. तुम्हाला तर माहिती आहे इन जनरलच मुलींचं आणि पाणीपुरीचं किती घट्ट असं नातं असतं. आणि ही मला खूप सगळ्या फ्लेवर्स वाली पाणीपुरी दिसते. तर मी खाऊ गल्लीत येणार, चाट खाणार नाही असं तर होणार नाही. चला आपण पहिले मस्त पाणीपुरी खाऊया, बघूया. इकडे काय एवढीच गर्दी असते का? हो एव्हरी टाइम. हो. ओके, तुमचं फेवरेट कुठला आहे फ्लेवर? लसूण विथ जीरा असं मिक्स पण देतात ते. ओ वाव, ये क्या है? जीरा। मैडम थोड़ा हाथ आगे करो, ये आपका जीरा। ये आपका जीरा। एकदम रिफ्रेशिंग होतं जीरा, एकदम टँगी जास्त आहे. ये आपका जीरा। जिरामध्ये कोथिंबीर फ्लेवर पण खूप भरभरून आहे. ये लो स्पेशल है। स्पेशल, हाँ, ही त्यांची स्पेशल आहे. ये लो स्पेशल है। ये लो आपका स्पेशल। जीरा देना। ये लो स्पेशल। 4 प्लेट है आपका। 4 जीरा हो गए। भैया स्पेशल सच में स्पेशल आहे. ही रेग्युलर आहे, स्पेशल नंतर रेग्युलर कशी लागते बघूया आपण. ये लो, ये आपका रेगुलर है। चांगलीच स्पायसी आहे. एक फ्लेवर तिन्हीमध्ये कॉमन होता, which is a टँगी फ्लेवर, जो खूप मुलींच्या असा जिव्हाळ्याचा विषय असतो की तेवढं आंबट गोड आलंच पाहिजे. जी रेग्युलर आहे ती थोडी तिखट होती, पण तिन्ही पण खूप मस्त क्रंची गार अशा आहेत. सो तो तिखट फ्लेवर पण एकदम सटल होऊन गेला त्या थंडपणामध्ये. लसूण आहे, ही लसूणी. ये कौन सा है? लहसुन चलेगा? लसूण इज जस्ट लाईक द नेम. खरंच लसूणी फ्लेवर खूप जास्त स्ट्रॉंग आहे. स्पाइस पण आहे, माइल्ड लेवल स्पाइस आहे पण छान आहे. हाजमा फ्लेवर आहे. दिस इज ऑल्सो समथिंग डिफरंट. मी हाजमा कधी ह्याच्या खाली नाही ऐकली आहे. ये लो आपका हाजमा। दिस इज पुदीना. आपका लास्ट पुदीना सर, आपका 3 प्लेट होगा, रिपीट होगा। ये आपका लास्ट में पुदीना, लास्ट में स्पेशल। ये आपका लास्ट स्पेशल। आपका पुदिन्याला खूप मस्त फ्रेश फ्लेवर आहे. ये आपका लास्ट। खूप मज्जा आली यार. एकदम फ्लेवर त्याचे ब्लास्ट झालेत ना, सर आपका 2 प्लेट होगा। कमाल सुरुवात झाली आहे खाऊ गल्लीच्या एक्सपिरियन्सला. सगळे माझे टेस्ट वर्ड्स असे धप 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 जागे झालेले आहेत. ते एवढे फास्ट आहेत त्याच्यामुळे मज्जा आली. लोक ॲक्च्युली खूप आवडीने आलेत. खूप गर्दी आहे ॲक्च्युली. खूप सगळे फ्लेवर्स त्यांना सगळ्यांना ट्राय करायचे आणि त्यांचे एक धांदल उडली आहे त्यांची. त्यांच्या लक्षात कसं राहते काय माहिती. UPSCचा पेपर दिला असता तर आज कुठे गेले असते. पण 6 months later. आपने मुझे पहचाना नहीं सर। हाँ, ये इससे पैसा कमा के मैंने पीछे चालू किया अभी। ये आपका है पीछे वाला भी? पीछे वाला हमारे ही है। ओह, क्या उधर क्या चालू किया है? इधर चाइनीज वगैरह, मेन कोर्स वगैरह ऐसा है। इधर सबसे ज्यादा आपका फेमस वाला कौन सा पानी का जाता है? स्पेशल और हाजमा। स्पेशल और हाजमा. हाँ, मेरे को भी वही अच्छा लगा. और एक बात आपका अच्छा है, आप वो कॉम्प्लीमेंट्री मसाला पूरी भी देते हो उसके बाद में, तो वो मेरा रह गया है मसाला पूरी. आप चले हाँ.
चटपटीत अशी मस्त पाणीपुरी खाल्ली मी. माझे ना सगळे टेस्ट बर्ड मला मिळून थँक्यू म्हणतात की तू आज आपल्याला काय खायला घातलंय. एवढं तसं चटपटीत तोंड झालंय ना, तर मला असं काहीतरी एक सिंगल फ्लेवर खायची खूप इच्छा होत होती. आणि मी इकडे ना, आपण छोले भटुरे वगैरे तर नेहमीच खातो, तर खाऊ गल्लीत मला एक नवीन आयटम कळला, राजमा राईस. तर खाऊ गल्लीत आपण कधी खाल्ला नाहीये आणि असं चला काहीतरी होमली फिलिंग जे असतं ते ट्राय करूया म्हणून म्हटलं. आता मी शोधतीये कुठे गेला राजमा राईस. AR चिकन, मोमोज, चॉकलेट बाउल. तुम्ही एक नाव घ्या आणि ती डिश जर इथे नसेल तर आपण ह्यांना सांगून ह्यांच्या खाऊ गल्लीचं नाव बदलून टाकूया, कारण असं काहीच नाहीये जे इथे नाहीये. मला इतकं कन्फ्युजन झालंय. म्हणजे ऍक्च्युली मी भटुरेवाले दिसले, भटुरेवाले. माझी बडबड कायमच चालू राहते, पण कसं आहे, खाणं महत्वाचं. आज आपण आलो आहे राजमा राईस खायला. वेगळं काहीतरी आहे. आणि यार लास्ट टाइम पण आपण गेलो होतो तसं तिकडचं मला हे पण गोष्ट खूप आवडली की सगळीकडे ना मस्त बसायला छान जागा आहे आणि एकदम स्पेशियस जागा आहे. असं नाही की हे म्हणणार तुम्ही इकडे खाताय मग इकडे बसायचं ना, असं नाही. तुम्ही बसू शकता, इकडे जागा नाही तुम्ही तिकडे बसा. आणि हे फार महत्वाचं असतं, बसून निवांत खाणे. ओहो, मेन्यू कार्ड किती गोड, छोटस छान मेन्यू कार्ड आहे. वा, एकदम सॉर्टेड आहे. आलू पराठा, राजमा राईस, आलू चीज राईस, पनीर बटाटा, पनीर चीज राईस सगळं आहे इकडे. पराठा पण आहे, गुलाबजाम पण आहे, स्वीट मध्ये वेगळ्या वेगळ्या टाईपचे पराठा, पुलाव पण आहे, लस्सी आहे, मसाला ताक आहे. आणि यार आपलं कुठे गेला म्हणजे आपल्याला हवंय ते, हा, राजमा राईस पण आहे. तर दादा, राजमा राईस. अरे वा 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 वा, केवढी मोठी राजमा राईसची प्लेट आली आहे. आणि आल्या आल्या जो सुंदर खमंग असा वास आलाय ना त्या राजमाचा, त्यांनी माझी जी भूक जागृत झाली आहे ती थांबत नाहीये. त्याच्यावर मस्त त्यांनी तूप बटर जे काही आहे ते टाकलं, ते खाल्ल्यावर कळेल मला काय. विथ राईस खायच्या आधी मला खूप 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 टेम्प्ट होते मी की मला फक्त राजमा टेस्ट करायचा आहे. जो त्याचा फ्लेवर आहे ना, असा एंडला असा जो मस्त तिखट असा त्याला फ्लेवर दिलाय ना, हा हा. आणि जे ह्याच्यावर बटर टाकलंय त्यांनी जे त्याचा आफ्टर टेस्ट येते ना, राईस बरोबर मी पेअर केलं. आणि त्यांनी साईडला जे आपल्याला मस्त मसाला कांदा लोणचं आहे ते दिलंय, त्याच्यामध्ये गाजर पण आहे. खूप होमली फिलिंग आलं मला. एवढा सगळ्या चटपटीत टेस्ट नंतर हा जो मस्त असा माइल्ड सटल राजमाचा आणि राईसचा जो फ्लेवर आला, त्यांनी असं वाटतं खात राहावं खात राहावं खात राहावं, म्हणून मी खात राहणार आहे खात राहणार आहे खात राहणार आहे. तुम्ही मला बघत राहा बघत राहा बघत राहा. मस्त स्पायसी आहे. ज्यांना ऍक्च्युली स्पायसी आवडतं ना त्यांच्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. आणि 100 रुपीजला आहे. जसं मी मगाशी बोललं तर 100 रुपीजमध्ये हे एवढं खाऊन तुमचं जे पोट भरणार आहे आणि जे तुम्ही सुस्तावून घरी जाऊन झोपणार आहात मस्त, त्याच्यासारखं सुख तुम्हाला कुठे मिळणार नाहीये. त्या झोपेचा विचार थांबले नाही पाहिजेत की पुढे काय खायचं आहे. ते खाता खाता मी विचार करणार आहे की पुढे काय खाऊया. अजून मनाची भूक कशाने मिटेल त्याचा आपण विचार करूया. मस्त होमली येट असा स्पायसी चमचमीत राजमा राईस खाल्ल्यानंतर मला ना खूप काहीतरी गोड खायची इच्छा झाली आहे. आणि येता येताच आम्ही इकडे ना एकदम आपल्या कॉलेज डेजचा फेमस दुर्गा कॅफे बघितलेला. तर दुर्गा बघितल्यावर कॉफी प्यायची इच्छा कोणाला नाही होणार. तर आपण पटकन असं कॉफी ब्रेक घेऊया आणि मग आपली जर्नी कंटिन्यू करूया. दुर्गा कॅफे आणि खूप सगळ्या कॉलेजच्या आठवणी. काय मेनू कार्ड बघू मी. दुर्गा कॅफेला आलो तर काय करणार, कॉफीच पिणार ना. कॉफीच सांगूया आपण त्यांना. एक कोल्ड कॉफी.
हा लाजता येते. दुर्गा म्हटलं ना की आपल्याला साहजिक आहे की कॉफीच येते बाबा डोक्यात, पण कॉफी सोडून पण यांच्याकडे बऱ्याच गोष्टी मिळतात. पंजाबी आहे, पावभाजी आहे, चायनीज आहे, पराठा, मिसळ पाव, सँडविच, असं खूप काही काही आहे ज्याचा तुम्ही इकडे येऊन आनंद घेऊ शकता अपार्ट फ्रॉम कॉफी. पण आता मी एवढं असं सगळं एकदम तिखट स्पायसी खाल्लं तर मला कॉफीच प्यायची इच्छा होते, म्हणून मी स्पेशली कॉफीच प्यायला आलेली आहे. आणि कसं आहे ना, दुर्गा म्हणजे बरेच पुण्यातल्या लोकांना माहिती असेल की दुर्गा कॅफे बरोबर सगळ्यांच्या कॉलेजच्या आठवणी असतात. काय लेक्चर बंक करून तुम्ही कुठे येऊन बसणार ना, दुर्गा कॅफेला तासन-तास येऊन बसणार, एक कॉफी पिणार. तर मला पण ते एक नॉस्टॅल्जिया अनुभवायचा होता. वाट बघूया कॉफीची. थंडगार कॉफी इज हियर. 1 2 3 कौन सा कॉफी है? ये कुका विद क्रश है मैडम। हाँ। और ये ठीक हो गया, ये हाँ, कोल्ड कॉफी। ये नॉर्मल कॉफी मेरे लिए 3. थँक्यू. माझ्यासाठी 3 कॉफी आलेल्या आहेत. मी फक्त एकच आपली रेग्युलर मागवली होती, पण त्यांनी एकदम अशा भोळ्या भाबड्या चेहऱ्याकडे बघून माझ्यासाठी कॉम्प्लिमेंटरी थिक आणि आईस्क्रीम विथ क्रश ही कॉफी पण दिलेली आहे. पण आपण स्टार्ट रेग्युलरनी करूया आणि मी मस्त त्याच्यावरती त्यांनी ठरल्याप्रमाणे कोको पावडर अँड ऑल टाकलंय. ओजी कोल्ड कॉफी, तितकीच कोल्ड, तितकीच स्ट्रॉंग, येट तितकीच स्वीट अँड चॉकलेटी, रिफ्रेशिंग, मॅक्स रिफ्रेशिंग आहे. लव्ड इट. खरंच खूप नॉस्टॅल्जिक, एकदम नॉस्टॅल्जिक फील झालं मला. आफ्टर दॅट लेट्स ट्राय थिक कॉफी. बापरे, खरंच मॅक्स थिक आहे. हे मस्त डिझाईन एकदम त्यांनी चॉकलेट नावाप्रमाणे खरंच एकदम थिक कोल्ड कॉफी आहे विथ इक्वल अमाउंट ऑफ चॉकलेटी फ्लेवर. अँड देन कम्स क्रश थिक आईस्क्रीम. मला ॲक्च्युली कोल्ड कॉफी विथ क्रश मला खूप आवडते. सो लेट्स ट्राय विथ क्रश. ब्लास्ट ऑफ चॉकलेट, ब्लास्ट. खूप रिफ्रेशिंग वाटलंय विथ ऑल द 3 कॉफीज. मी विचार करते ह्या 3 कॉफी कशा संपवू. तोपर्यंत ही जी रेग्युलर आहे आणि थिक कॉफी दोन्ही पण 50 रुपीजला आहेत आणि विथ आईस्क्रीम 60 रुपीज. तर आय गेस तुम्ही तिन्ही एक साथ घेऊन टाका आणि मस्त एन्जॉय करा दिवसभर. मी फिगर आउट करते हे कसं संपवू आता. ठीक आहे. मस्त रिफ्रेश्ड आणि असं थंड थंड वाटतंय मला आफ्टर द कॉफी. पण आता असं होतंय की आपलं खूपच असं गोड 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 झालं बाबा. तर आजूबाजूला मी बघते तर इकडे बरंच काय काय बरं का. सणस खानावळ आहे, गारवा बिर्याणी आहे, मागे बघितलं येरमाळ आहे. म्हणजे नॉन व्हेजिटेरियन्ससाठी पण खूप सुंदर सुंदर ऑप्शन्स आहेत. आणि मला एक प्रकार नॉनव्हेजमध्ये खूप आवडतो तो म्हणजे शवार्मा. तर मी इथे येताना मग कुठेतरी किंग्स शवार्मा बघितलं होतं पुढे. तर आय वॉज लाईक की शवार्मा तर ट्राय करायलाच पाहिजे इथला. आणि त्यात त्याचं नावच किंग्ज आहे. तर आपण बघूया किंग्ज शवार्मा कसा आहे, काय त्याची चव आहे. लेट्स गो. वा भरपूर गर्दी आहे. खूप सगळे शवार्माचे ऑप्शन्स आहेत, पण आपण चिकन रेग्युलर बरोबर जाऊयात कारण दॅट इज रिअल एसेन्स शवार्मा. एक्सक्यूज मी, चिकन रेग्युलर शवार्मा.
chicken regular, and this is your complimentary for you. ओ थँक्यू. आज कॉम्प्लिमेंटरी दिवस आहे. थँक्यू सो मच. चिकन रेग्युलर शवार्मा अँड कॉम्प्लिमेंटरी ब्लू लगून त्यांनी मला दिलेला आहे मोहितो. क्लासिक ब्लू लगून, माइंड ब्लोइंग, रिफ्रेशिंग एकदम. पण लेट्स डिगिन इन द शवार्मा. आता बघा शवार्माचा प्रॉब्लेम असतो तो खोलायचा कसा, पण त्यांनी मला एक साईड ऑलरेडी ओपन करून दिली आहे, कारण दरवेळी मी शवार्मा उलटा उघडते. बट त्यांना कळलं असेल की इनसे ना हो पाएगा. क्रीमी शवार्मा. जेव्हा मी खूप अमीर होईल ना तेव्हा मी हे करणं बंद करेल, पण आता हे वेस्ट नाही करू शकत आपण. मॅक्स क्रीमी, मॅक्स फ्लेवर, मॅक्स चिकन, मॅक्स चीजी. वाव. सगळे फ्लेवर्स इतके रशियन झालेत ना, एकदम माझ्या ब्रेनला डोपामिन मिळालेलं आहे. ब्युटिफुल. मी चिकन रेग्युलर घेतलाय, पण मी बघितलं की खूप सगळे ऑप्शन्स आहेत इकडे. मेक्सिकन होता, चीझी होता, आणि एक नवीन त्यांनी डिश आणली विच इज सॅलड, शवार्मा सॅलड. ज्यांना खूप सगळे कार्ब्स नको आहेत त्यांच्यासाठी खूप हेल्दी ऑप्शन आहे. अगेन त्यांनी जे आहे ते कॅफे ऑल्सो स्टार्ट केलं, जिकडे तुम्हाला असे रिफ्रेशिंग मोहितोज पण मिळणार आहेत. तर प्लीज विजिट करा आणि हे अमेझिंग गोष्टी ना तुम्ही मिस आउट करू नका बरं का. खूप गोष्टी तुम्ही मिस करताल मग. अतिशय डिलिशियस, क्रीमी, स्पायसी असा सगळ्याचा ब्लेंड असलेला शवार्मा खाल्ल्यानंतर काहीतरी असं अजून कूल ऑफ करण्याची इच्छा होतीये मला. तर मी शोधतीये, पण मी त्यांच्यासोबत बोलले आणि ते इकडे 8 years पासून आहेत आणि त्यांची फूड लेगसी मोर दॅन 80 years आहे, जे दिसतं त्यांच्या शवार्मामधनं. एकदम मज्जा आली शवार्मा खाऊन. आणि मला इथे दिसलाय खत्री बंधू. तर थंडीमध्ये आईस्क्रीम खायला किती मज्जा येईल ना. लेट्स ट्राय सम आईस्क्रीम. हॅलो, काय आहे आईस्क्रीम मध्ये स्पेशल काय आहे? आता आपल्याकडे सिग्नल फ्रेश स्ट्रॉबेरी ब्लास्ट आहे, ओके. ब्लास्ट आहे, आणि आपलं स्पेशल म्हणजे फ्रेश टेंडर कोकोनट आहे. टेंडर कोकोनट. मग तुम्ही काय सजेस्ट कराल? फ्रेश टेंडर कोकोनट. टेंडर कोकोनट ठीक आहे. एक आईस्क्रीम टेंडर कोकोनट. कोकोनट शेल मध्ये फर्स्ट टाइम आईस्क्रीम खातीये मी, आणि त्यांनी मला सांगितलं की असं छान ते मिक्स करा आणि मग खा. म्हणजे ह्याच्या आधी पण मी टेंडर कोकोनट खाल्ली आहे, पण इतकी फ्रेश आणि ऍक्च्युअल मध्ये टेंडर कोकोनट नाही खाल्ली आहे. फर्स्ट बाईट ट्राय करूया आपण. बाईट ऑफ हेवन. मी इतकी हेल्दी आईस्क्रीम कधीच नसेल खाल्ली की ज्याच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये टेंडर कोकोनट आहे, आणि मला असं वाटतं आय कॅनॉट स्टॉप इटिंग. वाव. ऍक्च्युअल मध्ये डिलिशियस आहे हे. आईस्क्रीमचा फ्लेवर पण टेंडर कोकोनट आहे, मिक्स्ड विथ सगळं जे ऍक्च्युअल मध्ये जे मलाई असते कोकोनटची, शहाळा जे आपण कोवळा शहाळा जे खातो मलईवाला. खूप अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. तुम्ही पण नक्की इकडे खाऊ गल्लीमध्ये खत्री बंधू यांची टेंडर कोकोनट मस्ट ट्राय आहे. ये नहीं खाया तो क्या खाया. जसं एकदम टेस्ट भी हेल्थ भी विषय झाला आहे. मी खात राहणार आहे, म्हणजे मी नाही थांबू शकत आहे आता. देर इज नो गोइंग बॅक. मी आता टेंडर कोकोनट खाताना बघितलं सगळे खूप लाईक स्ट्रॉबेरी खातात आहे आणि एन्जॉय करतात आहे.
मला पण राहवलं नाही आज, म्हटलं यार तेवढं गोड आता होऊनच जाऊ दे. तर मी पण घेते माझं सीझनल फ्रेश स्ट्रॉबेरी ब्लास्ट. खूप दिसायलाच डिलिशियस आहे हे. लेट्स ट्राय इट आउट. एवढी गर्दी झाली आहे, एवढ्या थंडीची मी येईपर्यंत माझी जागा पण गेली आहे. म्हणजे इट इज व्हेरी शॉकिंग. एवढ्या थंडीत लोकांना आईस्क्रीम खायची तर तुम्ही बघू शकता. खत्री बंधू इज फेमस फॉर व्हॉट दे डू. का थांबू मी, काच थांबू. एकदम फुल बिग स्कूप मी पुल इन करायला ट्राय करणार आहे, विच इज अ सक्सेसफुल अटेम्प्ट. हे खाल्ल्यावर ना एकदम महाबळेश्वर इथे आल्यासारखं झालं मला. इफ यू नो यू नो. मी काय बोलते तर काय गरज आहे. आपल्या पुण्यात बघा काय काय सुंदर सुंदर मिळतात ते गोष्टी. ते पण ऐन सिंहगड रोडवर. मला थंडी वाजतीये, मला सर्दी झाली आहे, पण हे इतकं डिलिशियस आणि फ्रेश आहे की मला नाही थांबता येते खाताना. सो मी आता समजतंय खत्री बंधू का फेमस आहेत ते. मंडळी, मॅक्स पोट आणि मन सगळं सगळं तृप्त झालेलं आहे माझं. तर तुम्हाला माहिती आपण कुठे आलो होतो. गोयल गंगा नावाने जी फेमस आहे ही खाऊ गल्ली, गंगा भाग्योदय सोसायटीच्या इथे, म्हणजेच सिंहगड रोड, आनंद नगर. तुम्ही स्वारगेटवरनं निघालात आणि खडकवासला जात असाल तर एक चौक लेफ्टला तुम्ही बघा, इकडे गंगा भाग्योदय. खूप मोठी खाऊ गल्ली आहे. इतकी मोठी खाऊ गल्ली आहे की मला असं वाटतं इकडे पुन्हा नाही पुन्हा 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 यावं लागेल सगळं एक्सप्लोर करायला. तर आपण जी सुरुवातीला पाणीपुरी, म्हणजे जी ब्लास्ट ऑफ फ्लेवर पाणीपुरी खाल्ली ती 30 रुपीजची होती. त्याच्यानंतर जो आपण राजमा चावल खाल्ला तो 100 रुपीजचा होता. आणि कॉफी होती आपली 50 रुपीजची. त्याच्यानंतर आपण खाल्ला मस्त मस्त किंग्स शवार्मा जो 100 रुपीजचा होता. आणि त्याच्यानंतर जो आपण गोड एंड केलाय ना टेंडर कोकोनटनी, तो 1 स्कूप 100, 2 स्कूप 200 असं होतं. आपण 2 स्कूप घेतलेला, जो म्हणजे मला तर इतकी मी खुश झाले की तो पण मला कमी पडलाय. तर तुम्हाला माहिती आहे ना की आपण खादाडकिडे, खाण्यासाठी वेडे. तर अजून सांगा आम्ही अशी खादाडगिरी कुठे करायची, कुठे जाऊ, काय करू. या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये तुमचे थॉट्स सांगा आणि शेअर करा. त्याच्याशिवाय कसं कळेल लोकांना कुठे यायचं, कुठे जायचं. आम्ही खादाडकिडे, खाण्यासाठी वेडे. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.